हाय ऑल, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? मी मजेत आहे, तुम्ही पण मजेत असाल अशी आशा आहे. नाश्ता कर पटपट पिल्लू. दात बघू केवढा गॅप पडलाय, दाखव दातात वरच्या. हा, मोठं दात येणार आहेत बाबू तुझं वरच. डेकर आली अजून अर्ध पण खाल्लं नाही, थोडंच दिल तर. छान नाही झालं ना पोळी वगैरे एवढं. असं का पण अवलट आंबट झालंय ते. नाही हा बाबू बाई का. अन्वितला स्कूलमधून सोडून येताना भाजी घेऊन आलेलो. आज बरीचशी भाजी आणली होती, मेथीची, पालकची, शेवग्याची शेंग, मुळा, लिंबू, टमॅटो, सो मेनी आयटम्स आणले होते आज. आणि माझे पाठीमागचे केस करली आहे ते मला आत्ता आज समजलं आहे. टोमॅटो ना त्या ठिकाणी खूप भारी मिळतात. टोमॅटो एकदम असे कठीण कठीण आहेत आणि लाल भडक. मुळा, लिंबू, आठवड्याला एवढे लिंबू लागतात. आंटी यायच्या अगोदर पाणी तापायला हवं म्हणून पाणी गॅसवरती तापायला ठेवलं. नाहीतर त्या आल्या तर ते दोन्हीही गॅस फुल होतात. मला ठेवता येत नाही पाणी, मग त्या जाऊपर्यंत खूप वेळ होतो. पाणी तापत ठेवल्यानंतर म्हटलं चला भाज्या निवडून घेऊया. एकदा का फ्रीजमध्ये गेल्या ना अशाच त्या लक्षात राहत नाही निवडण्यासाठी. त्यासाठी पहिल्यांदा पालक निवडून घेतला आणि फ्रीजमध्ये ठेवून दिलं. मेथी निवडायला फार वेळ लागतो, यासाठी मेथी काही निवडली नाही. त्याला असं त्याचे रूट्स कट करून डायरेक्ट बॉक्समध्ये ठेवून दिलं. हे बॉक्स मी मिशोवरून ऑर्डर केले होते. खूप छान फ्रेश राहतात भाज्या. त्यानंतर मग लिंबू पण मी त्याच बॉक्समध्ये ठेवते. इतके सारे लिंबू लागतात, जवळजवळ 10 लिंबू आहेत. हे 1 आठवड्याभरासाठी पुरेसे होतात. कारण मी लेमन राईस वगैरे सारखं बनवतच असते आणि आमच्यात लिंबू फार लागतो असंच खाण्यासाठी जेवणासोबत. माझ्याजवळ एक सरप्राईज आहे. मी आज न्यू टाईपचं सांबार बनवणार आहे. मुळा नाही, मुळा नाही बनवणार, कारण मुळा 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 फार झालंय मुळ्याचं सांबार. आता आज शेवग्याची शेंग बनवणार आहे. मला शेवग्याची शेंग पण फार आवडते. मुळा, शेवग्याची शेंग. झाडांच्या मधली माती पण सुकली होती म्हणून मग झाडांना पण पाणी घालून घेतलं आणि थोडंसं त्यांना फ्रेश वाटावं म्हणून स्प्रे पण केलं त्यांच्या अंगावरती. हे सगळे प्लांट्स जे आहेत ना ते इंडोर प्लांट्स आहेत. यांना फार पाणी लागत नाही, तेवढंच अर्धा अर्धा ग्लास घातलं तरी बस होतं. मी अंघोळ करून ब्रेकफास्ट करायला घेतला. आज ब्रेकफास्टसाठी पोळी वगैरे बनवलं होतं. टेस्टी झालं होतं. थोडंसं मसाला कमी झालेला, पण टेस्टला छान झालं होतं. आणि प्लस गाजरचा हलवा पण बनवलेला ना, त्याला कसं मी सोडू शकते. या रेसिपीप्रमाणे गाजरचा हलवा बनवला ना तर खूप टेस्टी लागतो. तुम्ही पण ट्राय करा. टेस्टी झालाय. काल रात्री ट्राय केलता, तुम्ही पण ट्राय करा. मस्त असा काजू घातलेला. राईस पण मस्त झालाय. पोळी वगैरे बनवलाय आज आणलीच्या टिफिनला. एक्स्ट्राच बनवलेलं असतं, दोन दोनदा कधी करू म्हणून, ब्रेकफास्टला आणि टिफिनला. मी पण आता तेच खायला लागले. मला तर ना टिफिनला काय करू ऑप्शन सुचतच नाहीत. ऍक्च्युली थालीपीठ करायचं नियोजन होतं, पण अन्वितने मध्येच सांगितलं की पोळी वगैरे बनव, मग म्हणून हे पोळी वगैरे बनवून दिलं त्याला. लहान मुलांचं खूप अवघड असतं ना, काय बनवून द्यायचं. एक तर खात नाहीत व्यवस्थित, मग त्यांच्या आवडीतच बनवायला लागतं. रिपीट 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 तेच. ब्रेकफास्ट झाले, आता विनायकला ब्रेकफास्ट देते. खा रे. थँक्यू. सकाळपासून कावायचं चाललंय ना, आता काम आहे तर काय म्हणायचं, बाळा सकाळपासून मारतो फोडतो. इस्त्री करणार काय बाळा आता. इकडे तिकडे का पळायला लागले. चटका बसला म्हणल्यावर पळायला का लागलं इकडे इकडे असं. मला चटका बसला तर होय. विनायकला ब्रेकफास्टला देऊन मग नंतर त्याचा शर्ट इस्त्री करायला घेतला. खूप चुरवळला होता यासाठी. आणि प्लस त्याने मला रिक्वेस्ट पण केली होती ना की बाळा प्लीज इस्त्री करून दे, मग म्हणून करून दिलं. नाहीतर जरा जोर करून सांगितलं असतं तर नसतं करून दिलं मी. सी कसा मस्त इस्त्री केलाय. त्यानंतर मी हा फेकून दिला शर्ट तिथे. ठीक आहे, 500 रुपये. धन्यवाद. थँक्यू फॉर द पॉकेट मनी. माय एटीएम. बाराकडीला काय म्हणतात सांग. नो आठव, सांगितलंय मी त्या दिवशी. नाही, गुणसंधी दीर्घसंधी गुणसंधी गुणिताक्षर गण. गुणिताक्षर लय वाज झाले 30 वर्षात. असं दे, पण लक्ष पाहिजे ना आपल्या भाषेकडे आपल्याला. मीच तुला शिकवायला लागला जास्त. असू दे की त्यात काय, मला काय इंग्लिश मीडियम, काय इंग्लिश मीडियम तुम्ही, असू दे की. आहे का नाही. मला काय येत नाही, मी शिकवते. तसंच एक्सेप्ट करायचं. केअरिंग अँड लर्निंग. लर्निंग. पण कन्नडात तू शिकवलं पाहिजे आम्हाला प्रॉपर. असू दे की, आपण काय
प्रोफेसर आहे काय शिकल्यानंतर कन्नड. बर बाय. तू का विनायक ऑफिसला गेला त्यानंतर म्हटलं चला फ्रुट्स खाऊन घेऊया थोडेसे, ब्लूबेरीज अँड ऑरेंज. मला ऑरेंज खूप खावंसं वाटत आहे आजकाल. आंटी इकडे स्वयंपाक करण्यासाठी आलेल्या आहेत. आंटी ना आम्हाला देवासारख्या भेटलेल्या आहेत, एकदम अप्रतिम असा स्वयंपाक करतात. अन्वित स्कूलला गेलेला आहे. अन्वित पण सॉरी विनायक पण ऑफिसला गेलेला आहे. आणींचा आता स्वयंपाक झालाय, त्या गेलेला आहे. त्यांनी काय बनवलं दाखवते तुम्हाला आज. आज शेवग्याचे सांबर बनवलेला आहे आणि ढबू मिरचीची भाजी थोडीशीच झाली. मी अजून एक भाजी बनवणार आहे. इकडे त्या येताना हे काहीतरी, याला पण रताळच म्हणाल्या त्या, पण हे याच्यापासून साबुदाणा तयार होतो. याला आता पाण्यात घालून ठेवायचंय. हे उद्या बनवणार आहे. जर पाण्यात घालून नाही ठेवलं तर खराब होतं असं म्हणाल्या त्या. एक वेळची भाजी पुरेशी होईल आम्हाला ही उद्यासाठी. थोडासा कचरा झालाय त्या येऊन गेल्यानंतर. आता ह्याला झाडू मारून घेते स्वच्छ एकदा, म्हणजे संध्याकाळपर्यंत मी रिकामी आहे. चला तर आजचा व्लॉग इथेच एंड करूया. थँक्स फॉर वॉचिंग. बाय 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 टेक्नॉलॉजी.